पुणे महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोरात चालू आहे। अशातच आता आम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहे आणि इथे हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो। अशातच ते उमेदवार म्हणून जयराज भाऊ हिरेमठ हे मनसे तर्फे त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केला आहे। आपण पाहूया नेमका त्यांच्या प्रचार भागामध्ये त्यांचा प्रचार दौरा सध्या कसा चालू आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुमचा प्रभाग क्रमांक 21 मध्ये तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून तुम्हाला मनसेने उमेदवारी दिली, सध्या तुमचा प्रचार नेमका कसा चालू आहे? आमच्या प्रभाग क्रमांक 21 मी जयराज शिवमूर्ती हिरेमठ गेल्या 22 वर्षापासून प्रभाग क्रमांक 21 मध्ये आमचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बालेकिल्ला आहे। पुढे आरतीताई बाबर, त्याच्यानंतर साईनाथ संभाजी बाबर यांच्या बरोबरीने मी पाठीला पाठ लावून त्यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, अजूनही करत आहे। आता सध्यासाठी काय झालं आणि साईनाथ भाऊ बाबर यांचे इतके पूर्वीपासून काम आमच्या मुस्लिम बांधवांना कब्रस्तान बनवून दिला आणि काही शाळेची पूर्ण काम करून दिले, त्याच्यानंतर परत क्रीडांगण करून दिले आणि हॉस्पिटल करून दिले आणि पाणी पुरवठ्याचा कमतरता होता। लुलानगर मध्ये अक्षरशः दुष्काळ हा परिस्थितीने काढलेला आहे 15-20 वर्षापर्यंत आणि इथल्या रहिवाशांना प्यायला पाणी सुद्धा नव्हतं। तर पाणी प्रेशर असून पाणी मिळत नव्हतं, वर चढतच नव्हता आणि इतके नगरसेवक पहिले होऊन गेले, आले गेले, आतापर्यंत कुठल्या नगरसेवकांना ह्या कामं झालेले नाहीत। आणि ज्या गोष्टी साईनाथ बाबर यांच्या बरोबर मी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना की ह्या गोष्टी साईबाबांच्या हाताने ह्या गोष्टी सगळ्या पूर्तता झाल्या आणि रहिवासी इथले जे लुलानगर मधले राहणारे आहेत ते इतका आनंददायक होते की पाणी आपल्याला पुरवठा इतकं चांगल्या पद्धतीने मिळत आहे, तर ते अजूनही आनंद आहेत। तर आणखीन काय त्यांचे विजन आहेत, अजून काय गोष्टी प्रश्न आहेत, त्या प्रश्न सोडवण्यासाठी मला उभे राहा म्हणून ते स्वतः मनानेच मला सांगितलं की आपला बालेकिल्ला आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे। मग त्याच्यानंतर मी साईनाथ बाबरांशी चर्चा करून की मी उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि मला राजसाहेबांनी एक चांगला कार्यकर्ता समजून साईनाथ बाबरांशी बोलून मला उभे राहण्याची खूप मोठा मला अधिकार दिला। तर मी तसंच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आणि मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे जगणारे लोक आहेत त्यांच्याकरता जो विषय पुढे न्यायचे आहेत तो आम्ही नेणार। तसं पाहिलं तर तिकीट वाटपामध्ये खूप अशी रस्सीखेच चालू होती, पण तुम्हाला तिकीट नेमकं कसं काय मिळालं? रस्सीखेच तरी ते चालू होता, पण त्याच्यामध्ये असं आहे की जो खरोखर कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता जो काम करत होता ते सुद्धा पक्षाला बघणं गरजेचं आहे। आणि खरोखर जे काम करत असताना आमचे काय पूर्तता सगळं त्यांनी पाहिलं मागच्या 22 वर्षापासून, मग त्यांना ते नेमकं त्यांना एक भय बसला की बाबा आपला कार्यकर्ता काम करू शकतो आणि तिथल्या रहिवाशांचा सगळ्या पूर्तता करू शकतो। आणि लोकसेवा आज काय आहे, जनसेवा लोकसेवा हे महत्वाचं आहे। तो मराठी याच्यामध्ये आम्ही विसरत चाललोय। अशा लोकांना काय होतं की प्रॉपर आपला जो कार्यकर्ता असतो तोच विचार करायला पाहिजे की मराठी माणूस पुढे यायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला राजसाहेबांनी निवडलं। तर हे होते जयराजजी हिरेमठ, प्रभाग क्रमांक 21 मधून हे मनसेच्या तिकिटावरती अधिकृत उमेदवार म्हणून आहेत। आपला गड निश्चितच जिंकून दाखवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु त्यांच्या प्रभागातील देखील नागरिकांच्या काही समस्या आहेत का, की काही त्यांनी आतापर्यंत नागरिकांच्या समस्या देखील कशा प्रकारे सोडवल्यात हे आपण थोडक्यात प्रभागातूनच पाहणार आहोत। काय सांगाल, आता सध्या पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे, तुमचा प्रभाग लुलानगर, सॅलिसबरी पार्क वगैरे तुमच्या पसंतीचा किंवा काही गोष्टी कामे करणारा असा कोण उमेदवार आहे असं तुम्हाला काय वाटतं? महानगरपालिकेच्या या प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली, त्यामध्ये प्रभाग 21 हा जो पूर्वी साईनाथ बाबर साहेब बघत होते
म्हणजे मनसेचा बालेकिल्ला. मनसेचा बालेकिल्ला आहे. ते एवढ्या वर्ष त्यांनी चांगली अविरत सेवा केली. त्यांची अविरत सेवेमध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो आमचे प्रभाग 21 मधले जयराजजी हिरेमठ यांचा सिंहाचा वाटा आहे. तर ते म्हणजे सातत्याने जे काय विकासाची कामं होती, जे काय आमच्या प्रभागातले प्रश्न होते ते व्यक्तिशः लक्ष देऊन हाताळत होते. आणि कितीतरी अविरत वर्ष त्यांनी 22 वर्ष जवळजवळ अशी सेवा कोणती अपेक्षा न ठेवता लोकांकडनं त्यांना सुदैवानं चांगला म्हणजे आता त्यांना त्याची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे ते निवडून येतीलच. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांची निवड व्हावी. आणि त्यांनी या विभागातले सगळे प्रश्न जवळपास सोडवलेले आहे. रस्ते काय किंवा मॅनहोल्स काय किंवा आणखी काय पाणी पुरवठा काय किंवा विद्युत पुरवठा काय या ज्या गोष्टी आहे मूलभूत अडचणी ज्या होत्या त्या त्यांनी कायम सोडवलेल्या आहे. आणि कधी त्यांना केव्हा उठवा कामाला झोपेतून जरी उठवलं तरी ते येतील आपल्यासाठी धावत पळत. अशी त्यांची कामगिरी आहे. नेहमी तयार असतात कामासाठी, नेहमी तत्पर असतात. म्हणजे मी तर म्हणेल खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखर त्यांना परमेश्वराने आणि आम्ही सर्व जनतेने साथ देणं फार गरजेचं आहे. जयराज भाऊ नगरसेवक होणार, नक्की होणार आणि मला खात्री आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे काम चालू ठेवतील असते आणि नगरसेवक म्हणून ते यशस्वी होणारच आहे. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यासाठी. धन्यवाद. काय सांगाल ताई, सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तुमच्या प्रभागात नेमका कोण विकास करून दाखवल? मनसे नक्कीच विकास करून दाखवला आणि त्यांनी दाखवलेला आहे. आपल्या इथं पहिले साईनाथ बाबर वगैरे होते, छान काम करायचे साईनाथ दादा. आणि आता जयराज दादा आहेत. कधीही काही अडचण असू दे ते लगेच तात्काळ येतात आणि तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण एक मला असं सांगायचंय की इथं आता खूप टपऱ्या झालेल्या आहेत आणि रात्रीचे खूप असे दारुडे वगैरे आणि मुलं अशी टोळकीच्या टोळकी बसलेली असतात इथे. त्यामुळे जरा आपल्या महिलांचा मुलांचा जरा ह्याचा प्रश्नच आहे, ऐरणीवर आहे हा प्रश्न. सुरक्षा त्यांची कशी काय. आणि दुसरं म्हणजे भटके कुत्रे पण भरपूर आहेत आपल्या एरियामध्ये. तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. येण्या जाणं लहान मुलांचं पण असं खूप असं भीतीदायक झालेलं आहे. आणि एक पोलीस चौकी असावी असे मला वाटतं. आणि आता सकाळीच एक ऍक्सिडेंट झाला इथे, 2 मुलं होती ती गाडीवरून पडली इथे आणि रस्ता पण म्हणजे खूप ट्रॅफिकही होत आहे. तर एक पोलीस चौकी इथे असावी. आणि आपले जयराज दादा तर नक्कीच छान काम करत आहेत इथे आणि आमचा पूर्ण सपोर्ट त्यांना आहे. मी फुल सपोर्ट करता जयराज दादांना. येस, नगरसेवक होतील जयराज दादा? नक्की होतील. आम्ही सगळे लुलानगरवासी त्यांच्या बरोबर आहोत. धन्यवाद. हमारे प्रभाग में सिर्फ ओनली जयराज हिरेमठ काम अच्छा है उनका? यहाँ बहुत अच्छा है. सपोर्ट करते हैं सब? हाँ बिल्कुल सपोर्ट करते. पूरा लूला नगर कोंडा सगले सब सपोर्ट करते. विनर हो जाएंगे वो? हाँ बिल्कुल. काय सांगाल, आता पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. हो. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागातील नेमका कोणता उमेदवार आहे ती खूप अशी विकासाची कामे करून दाखवेल? आमच्या प्रभागात जयराज हिरेमठ म्हणून आहेत, तर ते मनसेतर्फे उभे आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि खूपच म्हणजे तत्परतेने प्रत्येक काम आतापर्यंत त्यांनी इथे केलेले आहेत आमच्या या विभागामध्ये, लुलानगर एरियामध्ये. आणि कधी अपरात्री रात्री कधी जरूर पडली तर ते नेहमीच कटिबद्ध आहेत. म्हणजे करतातच ते पूर्ण काम आणि ते पूर्ण काम झाल्याशिवाय ते तिथून हलतही नाहीत. म्हणजे मी त्यांना खूप वेळेला बघते, रस्त्याचं काम असो, पाण्याचं काही काम असो, कुठलीही असो छोटी मोठी काम ते नेहमी आमच्या बरोबर किंवा कोणाच्याही बरोबर त्यांनी सांगितलं, कंप्लेंट आली की लगेच ते जातात तिथे. तर माझी पण सगळ्यांना अशी विनंती आहे की अशा तत्पर जे युवक आपले आहेत जयराज हिरेमठ त्यांना सगळ्यांनी एकमेकांनी निवडून द्यावं आणि आपला इथला एरिया चांगला आणखी चांगलं तत्परतेने छान व्हावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. काय सांगाल, आता निवडणुकीची जोरात रणधुमाळी चालू आहे, तुमच्या इथं नेमकं काय समस्या काय आहेत प्रभागात? समस्या आता मी जवळजवळ 15-20 वर्ष आले इथं व्यवसाय करतो. मला माझ्या समोर दिसते ती समस्या म्हणजे काय, कोणले आले किती गेले त्याच्याशी नाहीये, राजकारणाशी नाहीये. मी इथं सकाळी 7 पासून उभा असतो, व्यवसाय करतो. तर माझ्या समोर टँकर जातात पाण्याचे.
आणि ते टँकर पाणी सांडवून जातात आणि तिथं लेडीज पडतात आणि ladies घसरून पडतात, महिला हा महिला पडतात, मुलं पडतात आणि एवढे ऍक्सिडेंट भयंकर होतात तिथं. कारण की त्या टँकरवाल्यांनी काय करावं, एक तर ते पूर्ण बंद करावं जाताना. रस्त्यावरती आता सिमेंटचा रस्ता असल्यामुळे ना तिथं गाड्या भरपूर पडतात. रस्त्यावरती पाणी सांडू नये. पाणी सांडू नये ही माझ्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी काहीतरी व्यवस्थित करावं त्या पाण्याचं. बाकी एवढंच आहे, काय नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागातून कोण कामदार असा कोण उमेदवार आहे आता सध्याचा आणि तो निवडून येऊ शकतो? हा, ते जनता दाखवेलच. जनता दाखवेल दाखवेल. नक्कीच. हा, धन्यवाद. धन्यवाद. अभी क्या पुणे कारपोरेशन का इलेक्शन चालू है, आपको क्या लगता है आपके पसंदीदा उम्मीदवार कौन आएगा? जयराज हिरेमठ किसी हालत में भी चुन के आ जाएंगे। काम अच्छे है उनका? उनका काम भरपूर काम अच्छा है, कोई काम रुकावट नहीं करा है। ये कभी भी बुलाएंगे तो कभी रात में बोलो या दिन में बोलो, कभी भाग के आएंगे अपना काम निपटा के, फिर हमारे को सांत्वन दे के, फिर सब अच्छी तरह से समझा के करके, जो भी काम रहेगा तो मेरे को बोलो, मैं करके दूंगा बोल के, ऐसा बोल के घर पे सांत्वन बोल के चले जाते। उनका काम बहुत अच्छा है और किसी हालत में भी चुन के आ जाएंगे, मेरा यकीन है। मी जयराज हिरेमठ, आमच्या सहकारी ललित तिंडे, आम्ही दोघे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून आम्ही उमेदवार आहोत आणि उद्धव साहेब ठाकरे अधिकृत आमच्या युतीमध्ये त्यांचं सुद्धा आमच्या सोबतच आम्ही घेऊन काम करत आहोत आणि हा लुलानगर प्रभाग क्रमांक 21 सॅलिसबरी मर्चनगर मार्केट यार्ड या सर्व प्रभागामध्ये आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही एक हमी धरून बसलेलो आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला करून दाखवायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे। आणि तसेच लीलानगर प्रभाग 21 मध्ये आणखीन काय माझे विजन असे आहेत, इथे ट्रॅफिकचा खूप त्रास होत आहे लोकांना। पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपमुळे ट्रॅफिकचा जास्तीत जास्त त्रास होतोय आणि इथे सिग्नलची गरज आहे आणि त्यासोबत इथे पोलीस सुद्धा ह्या चौकामध्ये थांबत नाहीयेत, त्यांचे सुद्धा आपण नियोजन करणार आहोत आणि तसेच एक हॉस्पिटलची गरज आहे आणि लहान मुलांना लुलानगर मध्ये रहिवाशांचं मुलं जे आहेत खेळायला त्यांना जागा नाहीये, त्यांना क्रीडांगणचं खेळण्यासाठी गरज आहे, तर त्या विजन आपण आता पुढे ठेवून आपण पुढे चाललेलो आहे। तर आमचा तो महत्वाचा विजन आहे। आताच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये 21 हा खूप मोठा आहे, म्हणजे कुंडवाच्या एरियापासून सुरू होऊन महर्षीनगर पर्यंत हा एरिया संपतो। पुढे सॉफिस्टिकेटेड लोक या ठिकाणी राहतात आहे, परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी जे समस्या आहेत त्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। जसं आता सांगितलं की ट्रॅफिकची जी समस्या आहे, जो गंगानंतर जो सिग्नल आहे त्या सिग्नल आतापर्यंत 4 ते 5 महिलांचा ऍक्सिडेंट झाला की ज्या डंपर खाली जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर इतकी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे, ते सोडणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी शाळा आहे, शाळेचा प्रभाव जो बाजूला आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे। त्यानंतर लीलानगरचा जो भाग आहे किंवा महर्षीनगरचा जो भाग झाला किंवा सालिसबरी पार्कचा जो भाग झाला, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जे ना ते दारू पिऊन लोक रोडला बसले असतात, तर त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा निर्माण झालेला आहे। याच्यावर सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे। तसेच जाताना येताना आपण पाहिलं तर सीसीटीव्ही या ठिकाणी खूप महत्त्वाचे असतात। ज्यावेळेस काही पोलिसांना सुधारणा पाहिजे असतो तर त्यावेळेस सीसीटीव्ही पाहत असतात, पण या ठिकाणी रोडला कुठेही सीसीटीव्ही लावले गेलेले नाहीत, ते अति महत्वाचे आहेत, ते लावणं गरजेचं आहे। आणि आता आपण पाहिलं की इतर पक्षांमध्ये जे काही तिकिटावरून जे काही रस्सी खेच चाललेली आहे, तर हे जे रस्सी खेच चाललेली आहे ना, हे का चाललेली आहे की त्यांना फक्त पुढे जाऊन सत्ता पाहिजे। परंतु जर आपण राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं जर तुम्ही पाहिलं तर खरे ग्राउंड फ्लोअरवर किंवा ग्राउंडवर जर जाऊन काम करणारे जे कार्यकर्ते ना, त्यांना तिकीट कसं देता येईल हे पाहिलं गेलेलं आहे। तर त्याचंच एक म्हणजे उदाहरण हे दोघे जण आहेत। या दोघांचं आतापर्यंत जे कार्य आपण पाहिलं ना, तर कुठलीही समस्या जर आली या भागामध्ये त्यांना फक्त फोन गेला किंवा ग्रुपवर एक मेसेज गेला तर एखादी शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर हे दोघं त्या ठिकाणी पोहोचले असतात। लोकांचा जो जनसंपर्क आहे त्या लोकांचा खूप चांगला आहे। कुठलीही समस्या असेल कधी फोन केला तर ते फोन टाळत नाहीत, फोन घेतात आणि सांगतात की आम्ही त्या ठिकाणी हजर आहोत, हे दाखवून देतात। आणि यांच्या या कामकाजामुळे यांचे जे काही काम आतापर्यंत केलेले हे लोकांमध्ये रुजलेले लोक आहेत,
यांना कुठेही पैशासाठी आलेले नाहीयेत किंवा सत्तेसाठी आलेले नाहीयेत. लोकांचं काहीतरी पण चांगलं कार्य करायचं त्यासाठी दोघे जण त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आता आपण जर पाहिलं की कुठे झाडं पडलेली आहे, पावसाळ्यामध्ये काही तक्रार झाली आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, तर त्या ठिकाणी जे मदत पोहोचायची असेल ना ते दोघे पटकन त्या ठिकाणी पोहोचत असतात. त्या ठिकाणी महिलांच्या जर काही समस्या आल्या, रात्रीच्या वेळेस जर कोणी त्रास दिला आणि ग्रुपवर मेसेज आला तर त्यावेळेस हे दोघे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचत असतात. आणि त्यामुळे या दोघांचा जो जनसंपर्क आहे हा खूप मोठा आहे आणि या जनसंपर्काच्या मुद्द्यावरच त्यांना तिकीट दिलं गेलेलं आहे. आणि मला माहिती आहे की मराठी माणसासाठी जर काम करणारे जे कोणी असतील तर राजसाहेब आणि उद्धव साहेब आहेत. या दोघांना जेव्हा निवडलेलं आहे तर ते खास जनसामान्यांसाठी निवडलेलं आहे आणि या दोघांच्या निवडीचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होईल. तर सर्वांनी नक्कीच यांना भरपूर मतं द्यावे. ठीक आहे? हो, ठीक आहे. माझा इंडिया न्यूज, लुल्लानगर, सॅलिसबरी पार्क, मार्केट यार्ड, पुणे.